मातोश्री वैकुंठवासी हरिभक्तीपरायण जनाबाई अनंत इंगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण म्हणजेच वर्षश्राद्ध निमित्त श्री रामकथा व कीर्तन महोत्सव गुरुवर्य हरिभक्तीपरायण अनंत महाराज इंगळे बापू यांच्या मार्गदर्शनानं कीर्तन सायंकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 29 फेब्रुवारी 2024 रोजी हरिभक्तीपरायण जयवंत महाराज बोधले पंढरपूर सहकार्य श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठान सोलापूर व अखिल भाविक वारकरी मंडळ स्थळ श्री संत मुक्ताई मंदिर राजेश कोटे नगर लक्ष्मीपेठ सोलापूर। वाटत नसताना सुद्धा बघा एक कीर्तन झाल्यानंतर जर आम्हीच विचारलं कसं झालं कीर्तन तुम्ही वाईट म्हणणार आहे का? परत बोलवायचं नाही का तुम्हाला? तुम्ही काय म्हणणार बाबा काय कीर्तन झालं चांगलं झालं कीर्तन म्हणजे चांगला हा शब्द किती सहज येतो तुमच्या मनात आहे का नाही चांगलापणाचा भाव हे माहित नाही पण चांगला शब्द उच्चार करून मोकळं होतो आम्ही म्हणून आपल्या चांगल्या शब्दाला विशेष महत्व या जगामध्ये किंवा या परमार्थामध्ये दिलं जाऊ शकत नाही। याचं कारण असं आहे की आपला चांगला शब्द हा प्रपंचाच्या दृष्टीने आहे, ज्ञानोबा तुकोबारांचा चांगला शब्द हा परमार्थाच्या दृष्टीने आहे। आपण जे चांगला शब्द वापरतो तो केवळ मी जरा पुढचा वेदांतातला विचार सांगतो आपला चांगला शब्द हा आकारावर आधारित आहे आणि ज्ञानोबा तुकोबारांचा चांगला हा निराकारावर आधारित आहे। आपला चांगला हा शब्द कधी असतो कधी नसतो किंवा त्या चांगल्या शब्दाला कधी कधी नाही होते त्यावेळेस चांगले होते आता चांगले नाही। लोक बोलताना सदा म्हणतात त्यावेळेस माणसाचं काय घेऊन बसला माणसं अशी गमतीची आहेत आमचे महाराज पूर्वी बरे होते म्हणजे महाराजालाही तसं ठरवतात ते आता काही एवढे चांगले राहिले नाहीत। मग जर महाराजाच्याच बाबतीत असेल तर बाकी प्रपंचाच्या बाबतीत काय राहणार आहे? म्हणजे चांगला शब्द आपला कधी असतो कधी नसतो पण संतांचा चांगला हा शब्द कायम आहे। मी हे सगळं का मांडायला लागलो होतो याचं कारण असं होतं की मनामध्ये निर्माण होणाऱ्या या ज्या काही भावना आहेत मग चांगलेपणाची भावना असेल कळवळापणाची भावना असेल ही भावना व्यापक जिथं आहे ना तिथं परमार्थ आहे त्याला परमार्थ म्हणा। आपल्याकडे असलेला काही माणसाचा कळवळा सुद्धा कधी कधी पर्यायाने उपलब्ध होतो म्हणजे आपलं हृदय कधी कधी द्रवीभूत होतं पण ते कधी कधी तरी काही अनुषंगाने होतं। जरा पुढे बोलतो आपलं कळवळणं हे स्वार्थी आहे आणि परमार्थाचं कळवळणं हे निस्वार्थी आहे। माझं बोलणं पडतंय का बघा आपलं कळवळणं हे स्वार्थी आहे काहीतरी अपेक्षेने कळवळणं हे प्रपंचातलं आहे काहीच अपेक्षा न ठेवता कळवळणं हे परमार्थाचं आहे। असा प्रपंच आणि परमार्थाचा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे। आपल्या कळवळण्याला कशाचा तरी आधार आहे आणि तो प्रापंचिक वस्तूंचा किंवा प्रापंचिक देण्या घेण्याचा आधार आपल्या कळवळण्याला दिला जातो आणि म्हणून कळवळणं ही एक मनातली एक अत्यंत शुद्ध अशा पद्धतीची भावना आहे। आता कधी कधी प्रश्न पडतं की हे कळवळणं ज्या मनामध्ये निर्माण होतं त्यावेळेसची स्थिती नेमकी काय असते? हे कळवळणं कशाच्या अनुषंगाने असू शकतं? या कळवळणं मनामध्ये निर्माण होण्याकरिता नेमकं मनाची भूमिका नेमकी काय यावी लागते? बरं गंमत अशी आहे की कधी कधी आपल्याकडे या निर्माण होणाऱ्या भावना ज्या मनामध्ये निर्माण होतात ते मनच नेमकं कुठं आहे त्याची जागा काय आहे हे लवकर सांगता येत नाही। मित्र अनेकदा असं म्हणत असतो की मनाची जागा नेमकी कोणती आहे? डोक्यामध्ये आहे हातामध्ये आहे पायामध्ये आहे पोटामध्ये आहे याची जागा कोणती आहे हे सांगता येत नाही पण ते आहे म्हणून सगळं चाललंय एवढं मात्र निश्चित आहे। त्याची जागा कोणती हे सांगता येत नाही। मला आणखीन त्याच्या पुढे असं बोलायचं आहे मन म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत शुद्ध कळवळण्याची भावना निर्माण होऊ शकत नाही। मन या स्थितीमध्ये जेव्हा जातं मन उन्मनी अवस्थेमध्ये जेव्हा जातं मन त्रिगुणातीत जेव्हा होतं तेव्हा निर्माण होणारी जी काही भक्तीच्या अनुषंगाने भावना आहे त्याला खऱ्या अर्थाचं कळवळणं म्हणा। आहे तोपर्यंत विकाराचा संबंध आहे तोपर्यंत विचाराचा संबंध आहे तोपर्यंत सुखदुःखाचा संबंध आहे। ऐका माझं बोलणं सुखदुःखाचा हा जो संबंध मी सुखदुःखाचा हा एकत्रित शब्द वापरतो कारण सुखदुःख हे एकत्रित आलेले जे शब्द आहेत ते म्हणजे केवळ आणि केवळ दुःखच असतं। सुख दुःख हा एकत्रित आलेला जो शब्द आहे तो केवळ दुःखच आहे का? कारण सुख दुःख हा शब्द एकत्रित येतो तेव्हा ते द्वंद्व असतं
आणि जोपर्यंत द्वंद्व आहे तोपर्यंत दुःख आहे. आणि म्हणून मन मन म्हणून आहे तोपर्यंत द्वंद्वामध्ये आहे. हे मन न मन स्थितीमध्ये जातं तेव्हा निर्द्वंद्व स्थिती निर्माण होते, त्याला अद्वैत स्थिती म्हणा. आणि या अद्वैत स्थितीनंतर जी अवस्था भक्तीच्या अनुषंगाने येते त्याला कळवळण म्हणा. ही कळवळण ही अद्वैताच्याही पुढली अवस्था आहे, ज्याला अद्वैत वेदांतामध्ये कल्पित द्वैताची स्थिती ज्याला म्हटलं जातं, कल्पित भेदाची स्थिती ज्याला म्हटलं जातं. आता हा तत्वज्ञानातला विचार मोठा आहे. भक्त्यर्थम कल्पित द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. भक्त्या करता कल्पित द्वैत हे अद्वैतापेक्षा सुद्धा सुंदर आहे अशी भाषा वापरली जाते. किंवा ज्ञानोबाराय तुकोबारांचं जर चरित्र बघितलं तर ज्ञानोबाराय तुकोबारांच्या मनामध्ये जो जगाविषयी निर्माण झालेला कळवळा आहे त्या कळवळ्याचा जर विचार केला तर हा कळवळा अद्वैताच्याही पुढे असलेल्या कल्पित द्वैतातून निर्माण झालेला हा कळवळा आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विती परोपकारे हे जे म्हटलं जातं हा कळवळाच आहे ना. पहा तुम्ही ज्ञानोबारांचं चरित्र मी कधी कधी आश्चर्य वाटतं. म्हणजे ज्या ज्ञानेश्वर महाराजांना एक भांड आळंदीमध्ये मिळू शकलं नाही, ज्या ज्ञानोबारांना कुणी भिक्षा वाढली नाही, ज्या ज्ञानोबारांच्या झोळी फाडून टाकली, ज्या ज्ञानोबारांच्या झोळीतली भिक्षा सुद्धा ज्ञानोबारांना खाऊ दिली नाही, त्या ज्ञानोबारांनी ज्यांनी ज्ञानोबारांना त्रास दिला त्यांच्याकरता म्हणावं जे खळांची. आता मला सांगा हा कळवळा कधी निर्माण होण्यासारखा आहे. हा कळवळा शब्द द्वैतातला तर नाहीच नाही पण अद्वैतातला सुद्धा नाही, अद्वैताच्या पुढे असलेल्या कल्पित द्वैतातला आहे. मी हे का वापरायला लागलो कारण अद्वैत स्थिती येण्याच्या अगोदरचा कळवळा आणि अद्वैत स्थिती निर्माण झाल्यानंतरचा कळवळा याचा विचार केला तर याला ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती असं जे म्हटलं जातं. आणि त्या भक्तीमध्ये असलेला जो कळवळा आहे हा कळवळा ज्ञानाच्याही पुढे असताना म्हणजे ज्ञानोदय झाल्यानंतर सुद्धा पुन्हा या जगाच्या सूक्ष्म सूक्ष्म घटनांचा अभ्यास करून त्यांच्याबद्दल जेव्हा द्रवीभूत हृदय होऊन जातं त्यावेळेचा हा कळवळा आहे. असा कळवळ्याचा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या बाबतीत चरित्रामध्ये आपण सगळेजणच ऐकणारी वाचणारी सांगणारी चरित्र मंडळी आहोत. मंबाजी गोसाव्यांनी तुकोबारांना काठाड्याने मारलं, सगळ्यांना माहित आहे. काठाड्याने मारलं आणि त्यावेळेस रक्तबंबाळ झालेले तुकोबार आहे. म्हणजे मी जेव्हा हे चरित्र वाचतो तेव्हा मला आश्चर्य वाटायचं. खरं तर तो मंबाजी गोसावी तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकायला बसायचा असं तुकोबारांच्या चरित्रात सांगितलं जातं. म्हणजे तो पुढे बसायचा. मंबाजी गोसावी तुकोबारांचं रोज कीर्तन ऐकायचे आणि त्याच मंबाजी गोसावींनी तुकोबारांना मारलं. म्हणजे कीर्तन ऐकायला बसणारी कीर्तनकारांना मारतात. फक्त हे अलीकडल्या कीर्तनकारांच्या लक्षात यावं एवढंच फक्त आहे. आता तुकोबारांना सोडलं नाही तर आपल्यासारखेच काही महाराज तुकोबारांना काही दोष नसताना सुद्धा त्या विचित्र माणसाने तुकोबारांना असा त्रास दिला असेल तर आपल्यातल्या दोषांची तर यादी आहे मोठीच्या मोठी. तर काय करणार विचार करण्यासारखा आहे. मंबाजींनी मारलं. तुकोबारा रक्तबंबाळ झालेले होते. देवाकडे गेले, पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक झाले. सगळे देहोतली लोक म्हणत होते की तुकोबारा आता तक्रार सांगणार, देवाला तक्रार सांगणार. मंबाजी गोसाव्यांनी मारलं, अमुक झालं तमुक झालं. तुकोबारा देवाच्या जवळ येतात, देवाच्या चरणावर नतमस्तक होतात. डोळ्यातून घळघळ अश्रू येत होते आणि तुकोबारांनी देवाकडे पाहिलं आणि सांगितलं देवा त्या मंबाजी गोसाव्यांनी काठाड्यांनी मला मारलं, ही तक्रार घेऊन मी तुझ्याकडे आलो नाही, ही तक्रार घेऊन मी तुझ्याकडे आलो नाही. मी तुझ्या चरणावर सातत्याने नतमस्तक याच्या करता होतोय. तो मंबाजी गोसावी मला काठाड्याने मारत होता पण तरी सुद्धा त्याच्याबद्दल माझ्या मनात राग निर्माण होऊ दिला नाही. देवा तुझी ही कृपा आहे ऐशी कळवळ्याची जात. हा कळवळा ज्ञानोबारांकडे असलेला कळवळा, तुकोबारांकडे असलेला कळवळा. नाथरायांचं चरित्र सगळे नेहमी आपण सांगणारी मंडळी आहे, वेगळं सांगायची आवश्यकता फारशी नाहीये. परंतु आपण रोज नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये ते पवित्र असलेलं तीर्थ काशीचे असणारं जे तीर्थ आहे ते रामेश्वराच्या पिंडीवर सोडण्याकरता म्हणून निघाले. ती यात्रा निघाली. अनेक ब्रह्मवृंद त्यांच्याबरोबर होते. त्या राजस्थानच्या वाळवंटामध्ये एक गाढव पाण्याने व्याकुळ झालेलं ते नाथ महाराजांनी पाहिलं आणि मग बाकीचा काही न विचार करता पवित्र असलेलं गंगेचं तीर्थ एकनाथ महाराजांनी त्या गाढवाच्या मुखामध्ये सोडलं. इतर सगळ्या ब्रह्मवृंदांनी विचारलं अहो हे पवित्र तीर्थ आहे, ते रामेश्वराच्या पिंडीवर सोडायच्या ऐवजी तुम्ही गाढवाच्या मुखामध्ये सोडलं, असं का केलं? नाथ महाराजांनी सांगितलं या पाण्याची गरज त्या दगडातल्या देवाला नाही, या गाढवातल्या देवाला आहे. या पाण्याची गरज त्या दगडातल्या देवाला नाही, गाढवातल्या देवाला आहे. गुरुरे भाऊ एक वाक्य सांगायचे महाराज, भाऊ पाठशाळेमध्ये असताना एक वाक्य असं सांगायचे की एकनाथ महाराजांना गाढवामध्ये देव दिसला.
एकनाथ महाराजांना गाढवामध्ये देव दिसला. ते बोलताना असं म्हणायचे, एकनाथ महाराज देव होते. नीट ऐका, एकनाथ महाराज देव होते म्हणून त्यांना गाढवात देव दिसला, आम्हाला गाढव गाढव दिसतो. पुढचं ते बोलायचे नाही. काय ते लक्षात आलं का? पहा, विठ्ठल कळवळ्याच्या दृष्टीने. म्हणून ज्ञानोबारांच्या ठिकाणी असलेला कळवळा, तुकोबारांच्या ठिकाणी असलेला कळवळा, नाथ महाराजांच्या ठिकाणी असलेला कळवळा, हा सगळा कळवळा जर विचारात घेण्यासारखा आहे. आमच्याकडे मी ज्या परंपरेत जन्माला आलो, माणकोजी वोदे महाराजांच्या चरित्रामध्ये एक उल्लेख केला जातो. काय झालं म्हणे, माणकोजी महाराज जेव्हा शेतामध्ये गेले तेव्हा ते शेतामध्ये काम करत असताना त्यांनी 2 साप पाहिले. 2 साप बघितल्याबरोबर ते साप म्हणजे माझी विठ्ठल रुक्मिणी आहे अशी श्रद्धा निर्माण झाली. ते दोन्ही साप उचलले आणि महाराजांनी आणून देवघरामध्ये ठेवले. माणकोजी महाराजांच्या धर्मपत्नीचं नाव होतं ममताई. ममताई काही कामानिमित्त देवघरात आली. पाहते तर भले मोठेच्या मोठे 2 साप होते आणि मग तिनं ओरडायला सुरुवात केली, कुणीतरी या, काठी घेऊन या, कोणीतरी या, काठी घेऊन या. माणकोजी महाराज धावत आले, विचारलं काय झालं. तिनं सांगितलं, आपल्या घरात 2 साप निघालेले आहेत, कोणाला तरी बोलवा नाही तर काठी घेऊन या. माणकोजी महाराजांनी विचारलं कुठे आहेत. ते बघा भले मोठेच्या मोठे 2 साप दिसत नाहीत का. माणकोजी महाराजांनी तिच्याकडे पाहिलं, स्मित हास्य केलं. माणकोजी महाराज म्हणायला लागले, अगं ममते, ते काही साप आहेत का, ती माझी विठ्ठल रुक्मिणी आहे. ममताईंनी सांगितलं, हे असलं कीर्तनात बोलायचं, घरी नाही सांगायचं. म्हटले असलं कीर्तनात बोलायचं. तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरुनी, का घरी घेऊन यावे, असं नाही. पण सापामध्ये सुद्धा यांनी देव पाहिला. म्हणजे सापावर असलेलं सुद्धा जे प्रेम बघितलं तर कळवळा याच्यातून दिसून येतो. म्हणजे नाथ महाराजांचा कळवळा पहा, ज्ञानोबारांचा कळवळा पहा, तुकोबारांचा कळवळा पहा. आणि हा सगळा कळवळा ज्यावेळेस तुकोबारांच्या समोर आला, ह्या सगळ्या कळवळ्याची उदाहरणं तुकोबारांच्या समोर आली. गोरोबा काकांच्या अंतःकरणातला, सावतामाळी महाराजांच्या अंतःकरणातला, ज्ञानोबाराय, नामदेवराय आदी करून सगळ्या संतांच्या अंतःकरणातला हा कळवळा यावेळेस तुकोबारांच्या समोर आला. आणि तुकोबारांनी विचार केला की हे संत किती जगाकरता झटतायत, हे संत किती जगाकरता झटतायत. एरवी संतांना एवढं जगाकरता झटायची गरज तरी काय आहे. खरं पाहायला गेलं, जगाकरता एवढं न झटता सुद्धा संत हे संत म्हणून राहता आले सारं असतं. ते त्यांना एकतर परमात्म्याचा साक्षात्कार झाला की पुन्हा या जगाकरता इतकं तळमळायची गरज तरी काय. मी एक जाता जाता एक वाक्य सांगतो बघा, चुकलं तर मला माझ्या परत करून टाका. वैकुंठवासी जगन्नाथांना पवार एक वाक्य सांगायचे आणि असं म्हणायचे, अपूर्ण वेगळं, पूर्ण वेगळं आणि परिपूर्ण वेगळं असं म्हणायचे. अपूर्ण, पूर्ण आणि परिपूर्ण. आता अपूर्ण कोणाला म्हणायचं, पूर्ण कोणाला म्हणायचं आणि परिपूर्ण कोणाला म्हणायचं, याचं एका वाक्यात उत्तर देतो. ऐका, ज्याच्याकडे ज्ञान नाही तो अपूर्ण, ज्याच्याकडे ज्ञान नाही तो अपूर्ण, ज्याच्याकडे ज्ञान आहे तो पूर्ण, आणि असलेलं ज्ञान जगाला जो देतोय तो परिपूर्ण. विठ्ठल लक्षात पहा, ज्याच्याकडे ज्ञान नाही तो अपूर्ण, ज्याच्याकडे ज्ञान आहे तो पूर्ण, आणि असलेलं ज्ञान जगाला जो देतोय तो परिपूर्ण. मी याच्याकरता पुढे असं सांगतो, जो अपूर्ण आहे तो सामान्य जीव आहे, पूर्ण आहे तो मुक्त आहे, आणि परिपूर्ण आहे ते केवळ संत आहेत. ऐसी कळवळ्याची जाती. विठाला समोर हा कळवळा ज्यावेळेस दिसायला लागला, ज्ञानोबारायपासून ते अगदी सावता महाराजांपर्यंत, चोखोबारायपर्यंतचा कळवळा जेव्हा तुकोबारांच्या समोर दिसायला लागला, तेव्हा तुकोबारांनी विचार केला की ही सगळी माणसं जगाकरता किती झटतायत. तेवढ्यामध्ये कोणीतरी तुकाराम महाराजांच्या जवळ आलं, आणि तुकाराम महाराजांच्या जवळ आलं आणि तुकाराम महाराजांना विचारायला लागला तो, अहो हे संत नेमकं कसे आहेत, हे संत नेमकं कोण आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, कळवळा ज्याच्या अंतःकरणात आहे ना ते संत आहे. तो म्हटलं आम्हाला कळालं नाही, कळवळा अंतःकरणात आहे ते संत आहेत म्हणजे नेमकं काय. मग महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, हे बघ तुला एक उदाहरण देतो म्हटलं. तुकोबारांनी त्याला सांगितलं, तुला एक उदाहरण देतो. तुला माहित आहे ना, आपल्या घरामध्ये जी आई असते, घरामधलं एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी कोणताच दोष कधीच दाखवता येत नाही, असं जगातलं एकमेव व्यक्तिमत्व तिचं नाव आई आहे. आई आहे. मी थोडासा बदल करून बोलतो, माफी मागतो आणि बोलतो. गुरुचरित्र नावाच्या ग्रंथामध्ये गुरु शब्दाचा विचार करताना असं आलेलं आहे वर्णन,
गुरु म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये बुडताची क्षण, केवी होय परियेसा. मी थोडीशी माफी मागून याच्यात बदल करेन माझ्या विषयाच्या अनुषंगाने आणि वस्तुस्थितीच्या अनुषंगाने. आई म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये बुडताची क्षण, केवी होय परियेसा. जसं परमार्थामध्ये गुरु हा अमृताचा समुद्र आहे, तसं घरामध्ये आई हा अमृताचा समुद्र आहे. आई या शब्दाचा अर्थ आईच, दुसरं काही नाही. समाजामध्ये मराठी भाषेमध्ये काही शब्द असे आहेत की त्या शब्दाला पर्यायी शब्द देताच येत नाही, आणि त्याच्यातला एक शब्द म्हणजे आई आहे की त्या शब्दाला पर्यायी शब्द देता येत नाही. महाराजांनी त्या माणसाकडे पाहिलं आणि महाराजांनी सांगितलं, हे बघ, संत कसे आहेत तर कळवळा असलेले संत आहेत. तो म्हटलं कळवलं नाही आम्हाला. संतांचा कळवळा, तुम्ही म्हणता की संत हे कळवळ्याने युक्त आहेत किंवा कळवळा हीच जात ज्यांच्याकडे आहे ते संत आहेत. असं करा, आपण त्या जाती शब्दाचा अर्थ काय काय करता येईल बघू आपण पुढं. कळवळा हा स्वभाव ज्यांचा आहे ते संत आहेत. तो म्हटलं मला ते लक्षात येईना. मग महाराजांचा एक स्वभाव आहे, तुकोबारांचा एक स्वभाव, मला असं वाटतं तुकोबारा असं करतात, अगोदर पुराणातले काही गोष्टी सांगतात, त्या नाही पटल्या तर मग नंतरच्या काळामध्ये काही पिढ्यांमध्ये घडलेल्या परंतु त्याची काही सप्रमाण असणाऱ्या गोष्टी महाराज पटवून देतात. आणि तेही नाही पटलं तर मग महाराज वस्तुस्थितीच्या माध्यमातून समाजाला पटवून देतात. महाराजांच्या काही अभंग रचनेचा स्वभाव मी जो काही थोडाफार अभ्यास केला, महाराज कधी कधी पुराणाचा दाखला देतात. आता कधी कधी पुराणांचा दाखला देत असताना ज्या गोष्टी आम्ही प्रत्यक्ष प्रमाणाच्या माध्यमातून त्या सिद्ध होऊ शकत नाही, पण अनुमान प्रमाणाच्या माध्यमातून मात्र त्या समाजाच्या समोर मांडता येऊ शकतात, अशा अनेक गोष्टींचा दाखला महाराज अगोदर देतात. पण तोही नाही पटला आणि जर एखादा स्वतःसिद्ध बुद्धीने आपल्या जवळ येऊन जर म्हणायला लागला, नाही नाही महाराज आम्हाला पटेल असं सांगा, संत कसे आहेत, कळवळ्याने युक्त आहेत, काही तुम्ही उदाहरणं देताल, काही दाखले द्याल, पुराणातली काही उदाहरणं द्याल, संत मांदी इथल्या काही संतांची नावं तुम्ही सांगाल, पण आम्हाला वस्तुस्थितीच्या आधारावर सांगा की हे संत नेमके कसे आहेत. महाराजांनी विचार केला, संत कोणासारखे हे कसं सांगावं, हे संत कोणासारखे हे कसं सांगावं. काही काही गोष्टी अशा असतात की त्या कोणासारख्या हे कसं सांगताच येत नाही, कोणासारख्या. बाकी मी तुम्हाला थोडं पुढं जाऊन सांगतो. काही गोष्टी अशा असतात की त्याला दुसरा आधार देताच येत नाही. त्याला मराठी व्याकरणामध्ये अनन्वय अलंकार असं म्हटलं जातं. म्हणजे समुद्र कोणासारखा, समुद्रासारखा, आकाश कोणासारखं, आकाशासारखं आपण श्लोक नेहमी सांगत राहतो. तसं जर संत कोणासारखे म्हणत असताना महाराजांनाही प्रश्न पडला, खरं तर संत हे संतांसारखे, त्यांना दुसरी उपमा देणार कोणती. पण महाराज तो म्हणायला लागला, नाही नाही महाराज आम्हाला पटेल, पुढच्या पिढीला पटेल, नव्हे तुम्ही सांगत असलेला विचार समाजामध्ये अबाधित राहील असं काहीतरी उदाहरण द्या. आणि मग महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला सांगितलं, एक काम कर म्हटलंय, तुला घरातलं उदाहरण देतो. आणि मग महाराजांनी जे घरातलं व्यक्तिमत्व समोर आणलं ते आई आहे. महाराजांनी सांगितलं, घरामध्ये आई आपल्या मुलाच्या हिताकरता जसा कळवळा व्यक्त करते तसं जगाच्या हिताकरता कळवळा व्यक्त करणारे संत आहेत. तो दृष्टांत अभंगाच्या
माऊलीचे चित्त आईसी कळवळ्याची जाते. इथपर्यंत चला. आईसी कळवळ्याची जाते. आईसी म्हणजे कैसी, लेकुराचे हित वागे माऊलीचे चित्त आईसी. संतांची कळवळ्याची जाती आहे किंवा संत हे कळवळा नावाच्या जातीने युक्त आहेत असं बोलत असताना हे कसं, तर हे असं अभंगाच्या पहिल्या चरणाचा दृष्टांत घ्या जरा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. याच्यातले दोन शब्द मला थोडे विस्ताराने आपल्यासमोर मांडायचे. त्याच्यातला एक शब्द आहे हित आणि दुसरा शब्द आहे माऊली, माऊलीचं चित्त. अशा दोन्ही विचारा करा. हे हित हित म्हणजे तरी नेमकं काय? हित या शब्दाचा तरी विचार नेमकं काय करायचा? बऱ्याचदा आपल्याकडे असं म्हटलं जातं हित व्हावं. हित या शब्दाला एक पर्यायी शब्द आहे कल्याण व्हावं. हित या शब्दाला एक पर्यायी शब्द कल्याण व्हावं. माणसं इतकी गमतीची असतात, काही असो, आपल्या पोराचं कल्याण व्हावं. बरं, बऱ्याचदा आई वडिलांना कल्याण या शब्दाचा एकच अर्थ माहित असतो, याची दोनाचे चार हात होणं. हॅलो बाबा, कल्याण. आम्हाला गेल्यानंतर काही वेळेला आम्ही घरी गेलो की ते अलीकडल्या काळामध्ये महाराज आता आपल्याला ते पूर्वी ज्यावेळेस जुने आता बापूंसारखी मंडळी किंवा परंपरेतली फड परंपरेतली जुनी मंडळी ज्यावेळेस जायची त्यावेळेस लोक फार आदराने त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारायचे, ज्ञानेश्वरीतले, गाथ्यातले. म्हणजे आमच्याकडे पंढरपुरामध्ये ज्या काही फड परंपरा, मोठी मोठी मंडळी, दिग्गज मंडळी, वैकुंठवासी प्रातस्मरणीय तात्यासाहेब महाराज वाचकर आबा असते किंवा वैकुंठवासी प्रातस्मरणीय सोपान काका देवकर असते, वैकुंठवासी तुळशीदास महाराज नामदास असते. काय माणसं एक एका होणी बळी रे. किंवा महाराजांचे वडील, माझं श्राद्ध असताना वैकुंठवासी परमादरणीय श्रद्धेय वासुदेव महाराज चौरेगुरी, आणि त्यांना दादा म्हणायचे. तर ही मंडळी, मी लहानपणी या सगळ्या मंडळीवर थोडा थोडा फिरलो तेव्हा लक्षात यायचं, त्या घरी गेली ना तर त्या घरातली माणसं ज्ञानेश्वरी घेऊन यायची, गाथा घेऊन यायची, भागवत महाराज हे अभंग आम्हाला पटवून द्या किंवा ही ओढी आम्हाला सोडून द्या. म्हणजे पूर्वी. आता आम्ही घरी गेलो का आमच्यासमोर बायोडेटा देतात, एवढं पुरीला तोरलं. किती विचित्रपणा झाला. आमच्या यशवंत महाराजांचा मोबाईल तर नुसत्या बायोडेटानेच भरला आहे. त्यांच्याकडे सगळे, तुमच्याकडे तर 2 राज्याचा कुठं नाही, कर्नाटक. मी त्यांना म्हटलं इकडे तिकडे पाठवू नका, गोळ होईल नाही. कानाडीने केला मराठी प्रधान असं. म्हणजे ही किती बदल होत गेला बघा. मग कल्याण या शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचा? आपल्याला वाटतं लग्न झालं की झालं कल्याण म्हणजे हित झालं. हित हित या शब्दाचा अर्थ काय करावा? वैकुंठवासी गुरुवर बहु पाठामध्ये असताना एक व्याख्या सांगितली. ते असं सांगायचे, स्वतादात्म्यपन्नम तद्ग्रहणम सा हितम, स्वपरतादात्म्यपन्नम तद्ग्रहणम सा अनहितम. हिताची आणि अनहिताची व्याख्या सांगताना अशी सांगितली आहे, स्वतःच्या ठिकाणी भगवंताचं ग्रहण करणं याला हित म्हटलं जातं आणि स्वतःच्या ठिकाणी अनात्म संसाराचं ग्रहण करणं याला अनहित म्हटलं जातं. त्यामुळे हित यशात किंवा आपली रोजची व्याख्या महाराजांनी केली, हित ते करावे देवाचे चिंतन, सगळ्यांना कळेल आणि समजेल अशा पद्धतीची व्याख्या. परमतत्वाचं ज्ञान प्राप्त होणं याच्यासारखं हित या जगामध्ये दुसरं काही नाही. विठ्ठल या हिताचा 4 पद्धतीने विचारशास्त्राने सांगितला आहे. ज्ञानाकार रूपी तत्वहित, बंध निवर्तक रूपी तत्वहित, देह विस्फूर्ती रूपी तत्वहित आणि स्वस्वरूपावस्थान रूपी तत्वहित, असा 4 पद्धतीने वेदांतांनी विचार मांडला. ज्ञानाकार रूपी तत्वहित या शब्दाचा अर्थ काय? मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर भेटतो. कोहम कथमिदम जातम को वै कर्तस्ते विद्यते, आचार्यांची भाषा. किंवा मी कोण ऐसा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर भेटावं. या प्रश्नाचं उत्तर जेव्हा पुढे येणार आहे तेव्हा महावाक्य जी आम्हाला वेदांनी सांगितली त्याच्यातलं एक वाक्य सर्वांच्या ऐकण्याचं पाठातलं आहे, अहम ब्रह्म अस्मि, अयम आत्मा ब्रह्म. किंवा रोज आपण सकाळच्या वेळेला सांगतो मी वासुदेव तत्वता, ही कळू येईल विचारिता. तत्वता मी वासुदेव, हा मी जो आहे त्या मीच ज्ञान होणं. माणसाची गंमत अशी महाराज, मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर कसं भेटावं सांगतो. लोक अशी गमतीचे आहे, भांडणं लागली की बाहेर चालून म्हणतात तुला माहित नाही का मी कोण आहे. याला काही अर्थ नाही बरं का, या मीला काही अर्थ नाही. या सगळ्याच्या पलीकडे आपल्याकडे विचारसागरामध्ये लय चिंतनाचा प्रकार सांगितला जातो. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. या 5ही कोशाच्या पलीकडे जे मूळ तत्व आहे ते म्हणजे मी. जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे. फार मोठा राजा एका गुरुजींच्या दर्शनाला गेला आणि गुरुजींच्या दर्शनाला गेला, पाया पडला. गुरुजींनी त्याच्याकडे पाहिलं, विचारलं, का रे कोण आहेस तू?
त्यांनी विचारलं, गुरुजी तुम्ही मला ओळखत नाही? म्हटलं नाही ओळखत. कोण आहेस तू? त्या राजाला आश्चर्य वाटलं आणि त्या राजाने सांगितलं, गुरुजी या संपूर्ण नगराचा मी राजा आहे, या संपूर्ण प्रजेचा मी राजा आहे. आता तरी माझी ओळख पटली का? मी राजा आहे. गुरुजींनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, वेड्या ही सगळी प्रजा तुला राजा म्हणते म्हणून तू राजा. उद्या जर या प्रजेने राजा म्हणायचं सोडून दिलं तर मग तू कोण आहे? मग तू कोण आहे? त्याला ते पटलं. तो म्हणायला लागला, प्रजेच्या संबंधाने मी राजा. उद्या जर प्रजा प्रजा म्हणून राहिली नाही, नगर नगर म्हणून राहिलं नाही तर मग माझी ओळख काय आहे? म्हणजे मी राजा ही माझी ओळख खरी नाही आहे. त्यानं थोडं विचार केला आणि दुसरं उत्तर दिलं. तो म्हटला, गुरुजी मी शूरवीर योद्धा आहे. हे तरी पटलं का नाही बघा. गुरुजींनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, वेड्या युद्ध कालामध्ये तू योद्धा, उद्या युद्धच नसेल तर मग तू कोण आहे? त्याला तरी म्हटलं. त्याच्या डोक्यात थोडा गोंधळ झाला. तो विचार करायला लागला, प्रजा असेल तर मी राजा, युद्ध असेल तर मी योद्धा. त्याला थोडासा विचार केला, मी राजा हे माझी ओळख नाही, मी योद्धा ही माझी ओळख नाही. थोडा विचार केला आणि त्यांनी सांगितलं, गुरुजी मी अगर्व श्रीमंत आहे. हे तरी पटलं का नाही बघा. गुरुजींनी सांगितलं, वेड्या पैसा असेल तोपर्यंत श्रीमंत, उद्या पैसा नसेल तर मग तू कोण आहे? आता मात्र त्याच्या डोक्यात गोंधळ झाला. प्रजा असेल तर मी राजा, युद्ध असेल तर मी योद्धा, पैसा असेल तर मी श्रीमंत. याचा अर्थ मी राजा ही माझी खरी ओळख नाही, मी योद्धा ही माझी खरी ओळख नाही, मी श्रीमंत ही माझी खरी ओळख नाही. म्हणजे मी राजा नाही, योद्धा नाही, श्रीमंत नाही. तो म्हणायला लागला, गुरुजी मलाच कळेना मी कोण आहे. गुरुजींनी सांगितलं, हे म्हणणारा तरी तू कोण आहे? उदाहरण याला लय चिंतन म्हणतात. इकडं एक 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 तुम्ही काढत जा. देह म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही, बुद्धी म्हणजे मी नाही. या सगळ्यांचा निराश करत करत ज्या मूळ तत्वावर येऊन थांबतो त्याला अहम ब्रह्म असं मी म्हणा. विठ्ठल याला ज्ञानाकारूपी तत्वहित म्हणा. एक विचार हिताचा हा एक विचार. आता याला पुष्कळ आहे की वृत्तीज्ञान काय, स्वरूप ज्ञान काय, त्याचे काय प्रकार करायचे. मला त्याच्यात आता वेळ घ्यायची नाहीये. सप्रकारक ज्ञान वेगळं, सवृत्ती विषयक ज्ञान वेगळं, आश्रय ज्ञान वेगळं, सवृत्तिक ज्ञान वेगळं आणि स्वरूपभूत ज्ञान वेगळं. असा ज्ञानाचा 5 पद्धतीने विचार केलाय. जाऊ द्या. ज्ञानाकारूपी तत्व हित एक. दुसरं प्रकार सांगितला हिताचा, बंध निवर्तक रूपी तत्व हित. म्हणजे काय? आपल्या ठिकाणी असलेला जो बंध आहे तो बंध निघून जाणं किंवा बंध संपून जाणं किंवा बंधाचा नाश होणं हे जगातलं सगळ्यात महत्वाचं हित आहे. आता याला एक पूर्व पक्ष करता येतो. बंधाचा नाश होणं हे जरी हित असलं तरी बंधाला वास्तवता आहे का? हा पूर्व पक्ष. बंधाला वास्तवता आहे का? मुळात बंधन आहे तरी का? आपल्याकडे महाराजांचं रोजचं प्रमाण आहे, मुक्त कास या म्हणावे बंधन ते नाही ठावे. अहो बंधनच नाही तर मुक्त म्हणायचा प्रश्नच येत नाही. कोणीतरी तुकाराम महाराजांनी विचारलं, महाराज तुम्ही मुक्त झाले का? महाराजांनी सांगितलं, ज्याला बंधन आहे त्याला जाऊन विचार. मला काय विचारतो? कारण मुक्त झालो म्हटलं तरी अडचण आहे, मुक्त झालो नाही म्हटलं तरी अडचण आहे. मुक्त झालो म्हटलं तरी अडचण आहे आणि मुक्त झालो नाही म्हटलं तरी अडचण आहे. कारण मुक्त झालो म्हटलं की याच्यापूर्वी बंधनात होता आणि मुक्त झालो नाही म्हटलं की आता बंधनात आहे. कळलं का? बघा, काही काही प्रश्न असे असतात की त्याला हो म्हटलं तरी अडकतात, नाही म्हटलं तरी अडकतात. कोर्टामध्ये वकील मंडळी त्या आरोपीला जे प्रश्न विचारतात त्याच्या 2 पद्धती असतात. एक सर तपासणी असते आणि दुसरी उलट तपासणी असते. त्याला इंग्रजीमध्ये चिप आणि क्रॉस म्हटलं जातं. उगी आपलं लोकांनी आपल्याला वकील तरी म्हणावं म्हणून चाललाय विषय. खरं तर महाराज आमचे दोन्ही करतात आमच्याकडे, आम्हाला कुठे आता वेळ मिळेल अलीकडे. पण कोर्टामध्ये आहे, त्यांना विचारा तुम्ही. क्रॉसमध्ये एखाद्या आरोपीला प्रश्न विचारताना समजा एखाद्या वकिलांनी एखाद्या आरोपीला विचारलं, तू तुझ्या बायकोला केव्हापासून मारायचं सोडून दिलं? मी सोलापुरातला अजिबात बोलत नाही, आपल्याला काही इथे फारशी माहिती नाही, यांना जास्त माहिती आहे. तू तुझ्या बायकोला केव्हापासून मारायचं सोडून दिलं? त्यानं जर उत्तर दिलं 8 दिवसापासून, तर वकील लगेच म्हणतात याच्या पूर्वी मारत होता, हे सिद्ध झालं. पासून हे सिद्ध झालं ना, म्हणजे मागचं तो काढायला गेला की सिद्ध झालं. काही प्रश्न असे असतात त्याची उत्तरं तुम्ही कशी दिली की अडकता. तसं मुक्त झालो म्हटलं तरी अडकणार आहात, मुक्त झालो नाही म्हटलं तरी अडकणार आहात. म्हणून महाराजांनी त्याला उत्तर देऊन टाकलं, मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे. मग मला असं विचारायचं आहे, जर बंधनच नसेल तर मग बंधन निवर्तक रूपी तत्व हित हे होईल कसं काय? बंधनच नाही ना तर मग होईल कसं काय? त्याचं एक साधं सोपं उत्तर असं दिलंय, खरं तर मुळात बंधन नाही. महाराजांचंच प्रमाण देतो. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. मुळात हा मुक्तच आहे, पण
बळे झाला बद्ध. आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे हा बंधन मानायला लागला म्हणून त्याच्या निवर्तक हा शब्द आणावा लागला. विठ्ठल विठ्ठल. काही गोष्टी ज्या काही स्वीकाराव्या लागतात त्याकरिता म्हणून आपल्याकडे सुद्धा खरं पाहायला गेलं तर आता मी महाराजांच्या समोर काय बोलणार, परंतु वेदांत शास्त्राचा विचार सांगताना मुळात सांगितल्या त्या दोनच सत्ता सांगितल्या, एक पारमार्थिक सत्ता आणि दुसरी प्रातिभासिक सत्ता. पण या सगळ्या जगताची व्यवस्था लावण्याकरिता म्हणून जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी जो विचार दिला तो व्यवहारिक सत्तेचा विचार दिला आणि त्याच्याकरता एक स्वतंत्र ख्यातीचं चिंतन करावं लागलं, ती म्हणजे अनिर्वचनीय ख्याती, की जिला सत आणि असताहून पलीकडं त्याला चिंतन करावं लागलं. सत असत अनाधिकरणत्वम मिथ्यात्वम, हे जे मिथ्यात्वाचं लक्षण आम्हाला वेदांतांनी सांगितलं ते याच्याकरिता सांगितलं या दोन्हीच्याही पलीकडे, कारण ते सत म्हणूनही स्वीकारता येत नाही आणि असत म्हणूनही स्वीकारता येत नाही. या जगताचा स्वीकार सत म्हणून केला तरी अडचणीचा आहे आणि असत म्हणून केला तरी अडचणीचा आहे. म्हणून तर तुकोबारायांनी दृष्टांत देऊन टाकला, रज्जू सर्पाकार भासे येले जगदंब. मी थोडं महाराज असं कधी कधी म्हणत असतो, तुकाराम महाराजांनी हा दृष्टांत दिला म्हणून विचारसागरांनी दिला. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांनी नाही घेतलं, तुकोबारायांचं विचारसागरांनी घेतलं. आपल्याला तुकोबार आहे अगोदर, मग विचारसागर, मग वृत्ती प्रभाकर, मग पंचदशी. आपल्याला अगोदर ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे. आपल्याला हरिपाठ अगोदर. वैकुंठवासी शंकर महाराज खंडारकरांचे ग्रंथामध्ये एक वाक्य वाचलं, फार गोड वाक्य वाचलं. त्यांनी असं लिहिलंय की हरिपाठामध्येच एकहरी आत्मा जीव शिव समा हे जे प्रमाण आहे, हे प्रमाण म्हणजे काय तर वैकुंठवासी शंकर महाराज खंडारकर असं म्हणतात, ते तत्त्वम असी हे महावाक्य आहे. हे प्रमाण म्हणजे दुसरं काहीच नाही, तत्त्वम असी हे महावाक्य आहे. आणि पुढे त्यांनी असं लिहिलंय, ज्ञानोबारांनी हे प्रमाण दिलं म्हणून वेदांनी संस्कृतमध्ये तत्त्वमसी म्हटलं, असं त्यांनी म्हटलं. का? कारण ते असं म्हणतात हरिपाठ अगोदर आम्हाला. आमच्या वारकऱ्याच्या दृष्टीने विचार केला तर ज्ञानोबाराय तुकोबारायांचं वाङ्मय आम्हाला अगोदर, मग जे काही असेल इतर वाङ्मयाचा आपल्याला निंदा नाही, पण इतर वाङ्मयाचा स्वीकार हा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या वाङ्मयाच्या नंतर. विठ्ठल दाखवलं की एकहरी आत्मा जीव शिव समामध्ये जीव शिव समा आत्मा कसा आहे ते दाखवलंय. मला आता तितकी वेळ घ्यायची नाहीये. मुद्दा असा होता, बंधन निवर्तक म्हणजे बंधन अगोदर मानावं लागेल. का मानावं लागतं? आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे हा बंधन मानायला लागला म्हणून निवर्तक त्याच्याकरता सांगावं लागलं. आणि एकदा ते बंधन निवर्तक झालं की ती जी स्थिती येते त्या स्थितीला हित म्हणा. हित कशाला म्हणा याच्या काही व्याख्या आपल्या चालल्या. पहिला विचार सांगत होतो, मी ब्रह्म आहे हे ज्ञान प्राप्त होणं या स्थितीला हित म्हणा. आपल्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे मांडलेलं जे हित आहे त्या आपल्या ठिकाणी मांडलेलं आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे मांडलेलं जे बंधन आहे त्या बंधनाचं निवर्तन होणं याला हित म्हणा. आता तिसरं सांगतो. तिसरा विचार असा सांगितलाय, देह विस्मृती रूपी तत्वहित. दोन हिताचे प्रकार झाले आतापर्यंत, ज्ञानाकार रूपी तत्वहित, बंध निवर्तक रूपी तत्वहित. आता तिसरं चाललंय देह विस्मृती रूपी तत्वहित. हे कशा करता चाललंय आपल्याला ऐकायचं आहे. लेकुराचे हे महत्वाचं आहे. आपला अभंग कोणता हे लक्षात ठेवा. मी अनेकदा सांगत असतो, श्रोत्यांनी मुद्दा सोडायचा नाही म्हणजे वक्त्याला मुद्द्यावर बोलता येतं. श्रोत्यांनी मुद्दा सोडायचा नाही, श्रोत्यांनी फक्त धरून ठेवायचं. आणि सोलापूरमधले श्रोते हे मुद्द्याला पक्के हे मला चांगलं माहित आहे. आणि जर एखाद्याने मुद्दा सोडला तर त्याला गुद्दा घालायला सुद्धा मागे बघत नाही. हे तितकंच आहे. कारण महाराजांची एवढी वेदांताची पाठ चालू आहे. अनेक मंडळी, मी अनेकदा बोललोय, अनेक वेळेला बोललोय. इथं वेदांत शास्त्राचे खूप गुरुरे भाऊ आम्हाला म्हणायचे, महाराज भाऊ असं सांगायचे पाठामध्ये. भाऊ म्हणायचे, सोलापूरकरांच्या समोर वेदांत सांगितला की महाराष्ट्रात वेदांत सांगायला रिकामा झाला असं म्हणायचं. कारण इथं वेदांत जगला जातो. अनेक मंडळी इथं किती मोठमोठी मंडळी, किती मोठमोठी चिंतनं झाली. मी सगळ्यांची नावं घेण्यात वेळ घेत नाही, पण वेदांताच्या सिद्धांताला पक्की असलेली मंडळी आहे म्हणून थोडंसं पुढे घेतो. ज्ञानाकार रूपी तत्वहित, दुसरं सांगितलं बंध निवर्तक रूपी तत्वहित, तिसरं सांगायचंय मला देह विस्मृती रूपी तत्वहित. म्हणजे काय? देह विस्मृती या शब्दाचा विचार करत असताना देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल, किंवा देहाचा विसर पाडी मग अशी प्रार्थना डोळ्यासमोर घ्या. किंवा देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. किंवा ज्ञानोबारांची चिंतन घ्या, तै शरीर भावना सती इंद्रिय विषयी विसरती जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय शरीर भावना सती इंद्रिय विषयी विसरती. म्हणजे आता
आता शरीराची आसक्ती राहिली नाही. देह विस्मृती, देह राहिला काय गेला काय, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी न भावो या भूमिकेमध्ये येणं, या देहाची आता काही आसक्ती राहिली नाही. याच्यावर पुष्कळ चिंतन. नाथरायांच्या चरित्रातलं एक उदाहरण मला अनेकदा सांगावंसं वाटतं. नाथरायांच्या चरित्रात एके ठिकाणी असं बोलणं नाही, काय झालं म्हणे, एका मनुष्याने एकनाथ महाराजांना अपशब्द बोलायला सुरुवात केली. काही वाईट वक्त बोलत होता किंवा अगदी कळण्याकरता म्हणून शिव्या देत होता असं समजा. शिव्या द्यायला लागला, नको नको त्या शिव्या द्यायला लागला. नाथ महाराज शांत होते, काही त्याला बोलत नाहीत. शेवटी त्यांनी पुष्कळ शिव्या दिल्या तरी एकनाथ महाराज काही बोलत नाहीत, शांत आहेत, अगदी शांत, एक उत्तर त्याला देत नाही. भागवतामध्येच एक ओवी आहे पहा नाथरायांच्या, जरी प्राणांत केला अपकार तरी न म्हणे हा दुष्ट नर, अपकार्या करी अति उपकार प्रशांता प्रकार या नाव. की नाथ महाराजांनी भागवतातच प्रशांत या शब्दाची व्याख्या सांगितली. जरी प्राणांत केला अपकार तरी न म्हणे हा दुष्ट नर. आता तर हा वाईट वक्त बोलायला लागलाय, पुष्कळ बोलायला लागला, शिव्या दिल्या, जवळजवळ 1 तासभर शिव्या दिल्या. जरा पुढचं बोलू का, याच्या जवळच्या सगळ्या संपल्या, यानं मागून घेतल्या. आता अलीकडे व्हॉट्सअपला स्वतंत्र ग्रुप आहेत, स्पेशल शिवाय मिळतात तिथं, काही स्वतंत्र आहेत, तिथून मागून घेतल्या, भरपूर दिल्या. महाराज तास 2 तास तो शिव्या देत होता. एकनाथ महाराज शांत होते. शेवटी शिव्या देऊन हा कंटाळला आणि तो एकनाथ महाराजांना म्हटला, नीट ऐका आता महाराज, मी एवढ्या शिव्या तुम्हाला दिल्या, तुम्ही एकतरी मला शिवी माघारी द्या. मी एवढं वाईट वक्त तुम्हाला बोललो, तुम्ही एकतरी अपशब्द मला वापरा. मी एवढ्या शिव्या तुम्हाला दिल्या, तुम्ही एकतरी शिवी मला माघारी द्या. एकनाथ महाराजांनी फार गोड उत्तर दिलं. एकनाथ महाराजांनी सांगितलं, हे बघ, तू आतापर्यंत जे दिलं ते मी घेतलंच नाही, तर तुला काय म्हणून द्या, कळालं का? पहा, तू जे दिलं म्हणतो ते दिलेलं मी घेतलंच नाही. तू दिलं म्हणजे कोणाला दिलं? तो म्हटला तुम्हाला दिलं. तुम्हाला दिलं म्हणजे कोणाला दिलं? माझ्या देहाला दिलं का माझ्या आत्म्याला दिलं? शिव्या मला दिल्या म्हणजे कोणाला दिल्या? देहाला दिल्या का आत्म्याला दिल्या? जर देहाला दिल्या म्हणत असतील तर मीही या देहाला रोजच शिव्या देतोय. हा देह माझा नाही, हा वाईट आहे, हा चुकी वाईट आहे, अमुक आहे, तमुक आहे, शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीराविषयी, या शरीराला मी शिव्या देतोय. तूही दिल्या म्हणजे तुझं मला सहकार्य झालं. पण जर आत्म्याला दिल्या म्हणत असतील तर तुझा माझा आत्मा एकच असल्यामुळे मला देणं म्हणजे स्वतःला देऊन घेण्यासारखे आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानाकार रूपी तत्वहित, बंध निवर्तक रूपी तत्वहित, देह विस्मृती रूपी तत्वहित. आता शेवटचा मुद्दा आहे सुस्वरूपावस्थान रूपी तत्वहित, म्हणजे सुस्वरूपाच्या अवस्थेमध्ये प्राप्त होणं. म्हणजेच काय, सर्वम खर्विदम ब्रह्म. या भूमिकेमध्ये सोप्या शब्दात बोलायचं झालं तर विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म या स्थितीमध्ये येणं किंवा सर्वात्मक पण माझे हिरोणीने तो कोण, या अवस्थेमध्ये येणं. विठ्ठल विस्तार राजनी सप्तही पाताळी भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, या स्थितीमधून आपला प्रवास सगळा चालू ठेवणं, याला सुस्वरूपावस्थान रूपी तत्वहित असं म्हटलं जातं. असं जे हित आहे, हा हिताचा विचार तत्वज्ञानाच्या भिंतीवर झाला. परंतु प्रपंचाच्या दृष्टीने जर विचार केला तर हिताचा शब्द, हिताचा विचार इतका कठीण आहे का? हो, मग आई आपल्या मुलाबद्दल जो हिताचा विचार करते तो इतका कठीण आहे का? खरं पाहायला गेलं तर हा जो विचार आहे तोच विचार आई व्यक्त करत असते. फक्त तिला या शब्दांचा जसाच्या तसा अर्थ जरी माहीत नसला तरी भावना मात्र तीच असते. लक्षात पहा, अर्थ जरी ते वापरत नसली, जरी आई आपल्या मुलाला असं म्हणत नसली, ज्ञानाकार रूपी तत्वहित साधून घे किंवा देह विस्मृती रूपी तत्वहित साधून घे, अशी जरी शब्द ती वापरत नसली तरी आपल्या मुलाबद्दल भावना मात्र तिची हीच आहे. कशाची ही आहे भावना? म्हणजे तिची कल्याणाची भावना आहे. थोडक्यात काय, कल्याण कशाला म्हणा, हित कशाला म्हणा, एका वाक्यात दुसऱ्या पद्धतीने सांगू, वाईट होऊ नये याला म्हणा हित. आता तरी कळलं का? बघा, वाईट होऊ नये याला म्हणा हित. आणि या जगामध्ये आपल्या मुलाचं कधीच वाईट होऊ नये असं ज्या व्यक्तीला वाटतं ती व्यक्ती म्हणजे आई आहे. या जगातली फक्त ती व्यक्ती म्हणजे कोण असेल तर ती आई आहे. आणि म्हणून आई आपल्या मुलाच्या हिताचा जो कळवळा व्यक्त करते, तसा कळवळा ज्यांनी जगाच्या हिताविषयी व्यक्त केला ते संत आहेत. विठ्ठल एकूणाचे हित वाहे माऊलीचे चित्त. त्यांनी तो ऐकत होता महाराजांचं. महाराजांना तो म्हणायला लागला, महाराज ठीक आहे, कळालं. म्हणजे आई आपल्या मुलाबद्दल जे हित किंवा हिताचा विचार व्यक्त करते तो हित जगाच्या संबंधाने ज्यांच्याकडे आहे त्यांना संत म्हणायचं. पण ठीक आहे, एकाने महाराजांना सांगितलं, महाराज हे सांगितलं, पण हे जे हिताचं तुम्ही आतापर्यंत बोलत होता ना, ते जरा नाही म्हटलं तरी डोक्यावरूनच गेलं. असं त्यानं सांगितलं, तुमच्या नाही डोक्यावरून गेलं, तुम्ही फार हुशार आहात.
त्यांच्यापेक्षा हुशार आहात असं कमीत कमी 9 वाजेपर्यंत मला म्हणावं लागणार आहे असं म्हणावं लागणार आहे. त्यांनी सांगितलं महाराज की ते जरा आम्हाला जरा थोडंसं अवघड वाटत होतं, आणखीन थोडं सोपं बोला, आणखीन समजेल असं सांगा. मग महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं सांगितलं, हे बघ एक सांगतो म्हटले, ही जी आई आहे ना, ही जी आई आहे ना, ती मुलाच्या हिताचा कळवळा व्यक्त करते, तसं जगाच्या हिताचा कळवळा व्यक्त करणारी संत आहेत असं तुला सांगितलं. पण जर तुला हे फार वेगळं वाटत असेल तर दुसरं सांगतो. या जगामध्ये प्रत्येक जण कोणत्या तरी अपेक्षेने प्रेम करत असतो. या जगामध्ये प्रत्येक जण कोणत्या तरी अपेक्षेने प्रेम करतो. पण या जगामध्ये निरपेक्ष पद्धतीने प्रेम करणारं जर कोण असेल तर ती केवळ आई आहे. या जगामध्ये निरपेक्ष प्रेम, कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता या जगामध्ये मुलावर प्रेम करणारी जर कोण असेल तर ती आई आहे. आणि म्हणून तो दाखला महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये ऐसे कळवळ्याची जाती करी भावीन प्रीती विठाला वेळेबघून मध्ये चालू थोडीशी टाळी
खरं तर तुमच्या चाली ऐकाव्या असंही मला वाटतंय, पण संधी मिळाल्यामुळे बोलायचंही मला थांबू वाटत नाही, म्हणून थोडंसं आता तो काय म्हणे माझे तुम्हा संतावली आता चाली थोड्या कमी करू, थोडासा विचार राहिलेला थोडासा मांडून मी रिकामा होतो. महाराज सांगतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती. एक विचार झाला. दुसरा विचार सांगतात करी लाभाविन प्रीती, करी लाभाविन प्रीती, करी प्रीती पण कशी लाभाविन. लाभाविन या शब्दाचा अर्थ अपेक्षेविन, काहीही अपेक्षा न ठेवता या जगामध्ये प्रेम करणारं एकमेव तत्व आहे ते म्हणजे आईचं आहे. अनेक उदाहरणं अनेक आपल्याला विचार सांगता येण्यासारखे आहेत. खरं तर कधी कधी रामायण वाचत असताना आपल्या लक्षात येईल की रामायणातली कौसल्या एवढी जरी कळाली तरी पुष्कळ झालं महाराज. रामायणातली सगळी अनेक पात्र आहेत, त्यातल्या त्यात मला जी काही भावणारी पात्र त्याच्यातलं कौशल्याचं पात्र फारच विलोभनीय अशा पद्धतीचं आहे. मंदोदरी फार ऐकण्यासारखी आहे. सुमित्रा फारच चिंतन करण्यासारखी आहे. कौशल्याचा विचार करत असताना मला एक जाता वाक्य सांगायचं आहे. जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले आणि जात असताना पहिल्यांदा कौशल्या मातेला भेटले, तिच्या चरणावर नतमस्तक झाले आणि सांगितलं आई मी निघालोय. म्हणजे कुठे निघालास? उद्या राज्याभिषेक आहे ना. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं आई उद्या राज्याभिषेक माझा नाही भरताचा आहे. हे सगळं राज्य भरताला माझ्या वडिलांनी दिलंय. कौशल्याने हे ऐकलं. ऐकल्याबरोबर क्षणभर खिन्न झाली, पण लगेच दुसऱ्या क्षणामध्ये तिने विचारलं तुझ्या वाट्याला काय आले. आणि जेव्हा ही कौशल्या वाचायला लागतो तेव्हा मला आश्चर्य वाटतं. म्हणजे मुलाच्या मुखातून ऐकायला मिळालं की हे राज्य सगळं भरताला देणार आहे, तेव्हा तिला थोडं क्षणभर वाईट वाटलं. पण तो वाईट वाटलेली जी खिन्नता आहे ती फार काळ न ठेवता तिनं ती गिळून टाकली आणि लगेच पुढचा प्रश्न विचारला तुझ्या वाट्याला काय आले. याचा अर्थ काय? मानवी जीवनामध्ये आलेलं जे दुःख आहे त्या दुःखाला फार काळ कवटाळून न बसता पुढल्या प्रवासाला लागावं हे ज्या चरित्राने जगाला शिकविलं ती कौशल्य आहे. त्या चरित्राने हे कौशल्याने शिकवलं. कौशल्याने विचारलं तुझ्या वाट्याला काय आलंय. रामचंद्र प्रभूंनी त्याच्या पुढचं वाक्य सांगितलं. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं म्हटले आई की माझ्या वडिलांचं माझ्यावर फार प्रेम आहे म्हटले. म्हणजे अरे कसलं प्रेम म्हटलं. कसलं प्रेम? हे सगळं राज्य तर भरताला दिलं आणि तुला काय राहिलं ते म्हटले बघ मर्यादित असलेलं राज्य भरताला दिलं पण अमर्याद असलेलं वनाचं राज्य मला दिलं म्हटले. म्हणजे वनवासाला वनाचं राज्य म्हणण्याकरिता रामच पाहिजे. लक्षात आलं का? वनवासाला वन. पण मला त्याहीपेक्षा कधी कधी आश्चर्य वाटतं हे सगळी चर्चा घडली कुठे वनवासाची? कैकेयीच्या महालात. पण हे कौशल्याला माहित नाही. कैकेयीचा महाल शेजारी, तिथं काय घडलंय हे कौशल्याला माहित नाही. थोडक्यात काय आपल्या शेजारी काय घडतं हे सुतराम तिला माहित नाही. तिचं नाव कौशल्या. नाही का कळालं? मला माहित आहे तुम्हाला कसं कळवून द्यायचं. आता दुसरं वाक्य सांगतो नीट ऐका. शेजारी काय घडतं हे जिला माहित नाही तिचं नाव कौशल्या. हे तुम्हाला कळालं नाही. आता पुढचं सांगतो. अख्ख्या गावात कुठं कुठं काय काय घडतं हे जिला माहिती तिचं नाव मंथरा. कळालं का? हे कळालं. आता तरी कौशल्य कळाली का बघा. मंथरेवरनं तरी लक्षात घ्या. काही कळत माहित नाही. किती किती निरागस असावं हे कौशल्य कधी शिकावं. मग तिला काही घेणं देणं नाही. त्याचा एक स्वतंत्र कधीतरी कौशल्य आपण विचार करायला पाहिजे. कौशल्याला धर्मपत्नी म्हटलंय. भरतानी आता वाल्मिकी रामायणाचा श्लोक मला फारसा लक्षात नाहीये, पण भरतानी ज्यावेळेस कैकेयी बरोबर भांडण म्हणजे किरकिर सुरू झाली हे राम वनवासाला वगैरे गेल्यानंतर तेव्हा भरतानी कैकेयीला सांगितलं आई तुला कौशल्या कळाली नाही म्हटलं. कौशल्या ज्येष्ठ माता असा शब्द वापरला की ज्येष्ठ माता कौशल्या आई ही कौशल्या माता तुला कळाली नाही म्हटली का? कौशल्या माता धर्मपत्नी आणि तुझ्या कानामध्ये या मंथरेने जे वाक्य घातलं होतं ते वाक्य असं होतं की रामाला राज्याभिषेक झाल्यानंतर कौशल्याचा मान वाढेल तुला कुणी विचारणार नाही. एवढ्या वाक्यामुळे तू रामाला वनवास सांगितलास ना. याचा रामाला वनवास सांगण्याच्या पाठीमागं कौशल्याचं महात्म्य वाढू नये अशी तुझी भावना झाली ना. भरतजी सांगतात तुला कळालं नाही म्हटलं कौशल्या कोण आहे, कौशल्याचं हृदय काय आहे हे कळालं नाही. कौशल्या कोण आहे हे सांगताना भरतानी असं सांगितलंय खरं तर आई तू कौशल्याची सवत आहे पण आपल्या सवतीला सुद्धा बहिणीप्रमाणे जे वागवते तिचं नाव कौशल्या. त्याला म्हणून धर्मपत्नी म्हटलंय. म्हणून ही कौशल्या आणि म्हणून अशी कौशल्या की जी प्रभू रामचंद्रावर नव्हे संपूर्ण अयोध्येवर कोणत्याही पद्धतीची अपेक्षा न ठेवता प्रेम करते. तरी लाभावी न प्रीती कौशल्या. थोडं पुढे घ्या. त्या कृष्ण चरित्रामध्ये एके ठिकाणी वर्णन असं आलं ज्यावेळेस
सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये शिकून झाल्यानंतर सगळेजण पाया पडायला येऊ लागले. त्या रांगेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्माही उभे होते आणि मग त्या रांगेमध्ये प्रत्येकाला आशीर्वाद सांदीपनी ऋषी देत होते. यशस्वी भवा अमुक तमुक सगळं सांगत होते. भगवान पाया पडायला आल्याबरोबर सांदीपनी ऋषीने असा हात वर केला, आशीर्वाद देणार. तेवढ्यात लक्षात आलं पाया पडणारा कृष्ण वर केलेला हात खाली घेतला. भगवंतांनी सांगितलं, गुरुजी आशीर्वाद द्या ना. सांदीपनी ऋषींनी सांगितलं, मी तुला काय आशीर्वाद देणार, कारण मी जो आशीर्वाद देणार तो यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्याचा, आणि ते तुझ्याकडे अगोदरच आहे. ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसतिजे हे अगोदरच तुझ्याकडे आहे. मी काय आशीर्वाद देणार. आशीर्वाद तुला ज्या वस्तूचा द्यायचा ती वस्तू तुला अगोदरच आहे बाबा, मी कसं काय देणार. भगवंतांनी सांगितलं, ते मला माहित नाही गुरुजी, मी पाया पडले, तुम्ही आशीर्वाद दिला पाहिजे. मी काय देणार, त्याने तुम्ही दिला पाहिजे. शेवटी भगवंतांनी सांगितलं, सांदीपनी ऋषींनी सांगितलं, कृष्णा एक काम कर. म्हणजे काय, मी तुला आशीर्वाद देऊ शकत नाही. ते म्हणजे का देऊ शकत नाही. सांदीपनी ऋषींनी सांगितलं, तुझ्या आशीर्वादानंच माझं बरं चाललंय, मी तुला काय आशीर्वाद देणार नाही, पण तरी द्या. सांदीपनी ऋषींनी सांगितलं, एक काम कर कृष्णा. म्हटलं काय, तुला काय पाहिजे हे तू तुझ्या तोंडाने माग, मी फक्त हो म्हणतो. आता मी तर तुला अमुक नाही म्हणणार नाही, तुला काय हवंय ते तू तुझ्या तोंडाने माग, मी फक्त हो म्हणतो. गुरु म्हणून फक्त हो म्हणतो. भगवंतांनी सांगितलं, मी जे मागेल ते नक्की द्याल का. गुरुजींनी सांगितलं, द्यायचं ठरलं नाही, फक्त हो म्हणायचं. द्यायचं काय ठरलं, मी काय तुला देणार नाही, फक्त हो म्हणायचं. तर तत्व म्हटलं की असं करतो म्हटलं. काही काही लोकांना बघा तुम्ही फोटो काढायला की असे करतात, चालत असतो कार्यक्रम फोटो जाऊ सतत तसं तुझं काय असं नाही. म्हटलं तसं मी फक्त हो म्हणणार. ऐका, मला जे वाक्य सांगायचं एवढं सांगून दोन्ही चरणाची संगती लावून थांबतात. भगवंतांनी दोन्ही हात जोडले आणि सांदीपनी ऋषींना सांगितलं, गुरुजी मला द्यायचं असेल तर एकच द्या. म्हटले काय. मातृहस्तेन भोजन, म्हणजे माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या आईच्या हातचं भोजन करावं एवढाच आशीर्वाद द्या, कारण करी लाभावीन विठाला जगात निरपेक्ष प्रेम करणारी फक्त आई आहे. तुकोबारांनी त्याला तेच सांगितलं, जसं आई मुलावर निरपेक्ष प्रेम करते तसं संत जगावर निरपेक्ष प्रेम करतात. ऐशी कळवळ्याची झाली. दोन गोष्टी झाल्या. तो म्हणायला लागला, ठीक आहे, पण आणखीन याच्यापेक्षा व्यवहाराच्या दृष्टीने कसं सांगता येईल. महाराजांनी सांगितलं, कोटी भारव आहे त्याची सर्वस्व ही साहे. संत कसे आहेत, कोटी भारव आहे त्याची सर्वस्व ही साहे. की किती जरी अपराध झाले तर आई जसं मुलाचं सगळे अपराध पोटात घेते. किती अपराध झाले, प्रसंगी मुलगा आईला ढकलून देतो, प्रसंगी मारतो, वृद्धाश्रमात ठेवतो. किती जरी त्याच्याकडून घडलं तरी त्या मुलावर ती निरपेक्षपणे प्रेमच करत राहते. अपराध किती जरी झाले तरी ती पोटामध्ये सहन करणारी केवळ आई आहे. तसं या जगाने किती जरी अपराध केले तरी ती सहन करणारी केवळ संत आहेत. ऐशी कळवळ्याची जाते. आणि म्हणून महाराज सांगतात, अशी जी असणारी आई ही या आईसारखी हे संत आहेत. कसे, लेकुराचे हित वागे माऊलीचे चित्त, अशी आई आहे. असे संत असल्यामुळे ऐशी कळवळ्याची जाते. करी लाभावीन प्रीती, अशी जगात केवळ आई आहे. आणि असेच संत असल्यामुळे ऐशी कळवळ्याची जाते. कोटी भारव आहे त्याची सर्वस्व हीच आहे. असं जगामध्ये केवळ आई आहे. तसेच संत असल्यामुळे आईशी कळवळ्याची जाते. आणि म्हणून संत शेवटी महाराज सांगतात, आईसारखे जे संत आहेत ना त्या संतांवर माझं ओझ आहे. अभंगाचा शेवटचा चरण.
ओझे. कोणत्या संतावरी ओझे? ऐशी कळवळ्याची जाती अशा संतावरी ओझे. ऐशी कळवळ्याची जाती म्हणजे कैशी कळवळ्याची जाती? लेकोराचे हित वाहे माऊलीची चित्त ऐशी. करी लाभाविन प्रीती ऐशी आणि पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वीच आहे ऐशी. ऐशी कळवळ्याची जाती जी आईची आहे तशी संत आहेत आणि म्हणून अशा संतांवर तुका म्हणे माझे तेव्हा संतावरी ओझे. म्हणजेच याचा अर्थ संत कोण आहेत, संत कसे आहेत तर आईसारखे आहेत असं सांगितलं. उगी जाता जाता मला एक विचार सुचलेला तेवढा सांगून मी थांबणार आहे. संत हे आईसारखे आहेत असं सांगत असताना खरं तर उपमान आणि उपमेय याचा विचार करत असताना ज्याच्याबद्दल ज्याच्या सारखं जे आहे हे सांगत असताना जे सांगणार आहात ते याच्यापेक्षा श्रेष्ठ असावं लागतं. म्हणजे आपण असं म्हणतो की हे मुख चंद्रासारखं आहे. हे मुख कसं आहे? चंद्रासारखं आहे. म्हणजे मुख चंद्रासारखं असेल तर चंद्र या मुखापेक्षा काय झाला? श्रेष्ठ झाला. तसं संत कोणासारखे आहेत? आईसारखे. मला फक्त माहित आहे आई श्रेष्ठ आहे. ज्ञानेश्वर ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती असो झालेली सेवा. ज्ञानोबा तुकोबार यांच्या चरणी मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या माणकोजी बोधले महाराजांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आज मातोश्री वैकुंठोशी जनाबाई ज्यांना नना असं प्रेमाने म्हणायचं असं तर आम्ही आई म्हणायचो. आले की भेटायचं किंवा आई म्हणायचं. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा सोहळा या ठिकाणी साजरा होतो आहे. मी मगाशी बोलून गेलो की बापूंच्या समवेत ज्यांनी संप्रदायाच्या या सगळ्या जडणघडणीमध्ये खूप मोठा मोलाचा सहभाग नोंदविला किंवा अनेक सुखदुःखाचे प्रसंग त्या सगळ्या प्रसंगामध्ये बापूंच्या पाठीमागं धैर्याने ज्या उभा राहिल्या त्या मातोश्रीचा हा सोहळा आज आपण साजरा करतो आहोत. मला आठवत आहे लोकमंगल कारखान्यावर सप्ताह करायचे महाराज आणि त्यावेळेस बऱ्यापैकी प्रत्येक वर्षी मी सेवेला असायचे. तर ते कधीही आलो की कीर्तन करून जात असताना स्वतः ताट वाढून जीव घातल्याशिवाय त्याने मला कधी कारखान्यावरून जाऊ दिलं नाही. म्हणजे आलेल्या प्रत्येक महाराजांवर सुद्धा तितक्याच मायेच्या प्रेमाने आईच्या प्रेमाने त्या महाराजांवर सुद्धा प्रेम करणं हे ज्या आईनं या संपूर्ण सोलापूरकरांना आणि पर्यायाने संप्रदायाला शिकविलं त्या मातेचा हा सोहळा आज या ठिकाणी साजरा होतोय. आपण सगळेजण या सोलापूरमध्ये काम करत असताना वारकरी संप्रदायाच्या जडणघडणीमध्ये खूप काही गोष्टी आदरणीय हरिभक्तीपरायण सुधाकर महाराजांकडून संप्रदायाला बहाल झाल्या असं म्हणायला हरकत नाही. आज माघवारीसारखा एक अत्यंत चांगला सोहळा, रिंगणासारखा सोहळा आज जवळजवळ आता हळूहळू जसं आषाढीचा सोहळा हा रिंगणामुळे सगळ्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला तसा आता माघवारीचा सोहळा सुद्धा रिंगणामुळे कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवत असलेला आपल्याला दिसून येतं. हे सगळं आदरणीय महाराजांनी फार कष्टातून हे सगळं आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे संप्रदायाचे प्रश्न जेव्हा जेव्हा उभा राहतात, आम्ही आणि भागवत महाराज अनेकदा बोलतो, संप्रदायाचे जेव्हा प्रश्न उभा राहतात तेव्हा त्या प्रश्नाला पहिल्यांदा आवाज उठवण्याचं काम महाराज सोलापुरातून या ठिकाणी करतात. आणि म्हणून महाराजांकडून हे कार्य होत असताना त्यांच्यावर असलेली जी काही आईंची असणारी कृपा, बापूंचा असणारा आशीर्वाद आणि समस्त सोलापूरकरांचं असलेलं प्रेम हे अखंड पद्धतीने त्यांच्यावर वाहत असलेलं आपल्याला दिसून येत आहे. पुन्हा एकदा आईसाहेबांच्या या पुण्यस्मरणानिमित्त हा सोहळा साजरा होत असताना आदरणीय हरिभक्तीपरायण खरं तर मला कृष्ण महाराज असतील असं वाटत होतं, पण बहु असतील असं काही वाटत नव्हतं, भागवत महाराज असतील असं वाटत नव्हतं. पण तरी सुद्धा काही जे काही प्रेमाचा आपुलकीचं नातं होतं, म्हणजे बाकीच्यांना माहीत आहे कोणाला माहीत नाही, पण एक काळ असा होता मला शोधायचं असेल तर भागवत महाराजांच्या दुकानात शोधावं लागायचं. मला जर शोधायचं असेल तर म्हणजे मी कायम भागवत महाराजांच्या बरोबर असायचो, कायम अगदी त्यांची सावली असल्यासारखं. पंढरपुरामध्ये माझी पहिली मैत्री जर कोणाशी असेल तर ती भागवत महाराजांची आहे. हे खरं तर वयाचं त्यांच्यात आणि माझ्यात खूप अंतर, पण तरी सुद्धा त्यांनी मला अनेक गोष्टी मित्रत्वाने शिकविल्या, सांगितल्या आणि त्याचा प्रत्यय आजपर्यंत या घराण्याच्या ऋणानुबंधाचा या ठिकाणी दिसून येतोय.
आज आपण सगळीच सोलापूरमधली विविध क्षेत्रातील मंडळी आहेत. आमचे पाहुणे आदरणीय बापू इथं समोर बसलेले आहेत. बाकी संगीतातली आणि भजनातली अनेक वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. पुनश्चिंता ही सेवा भगवत चरणी ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी मानकोजी महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. मानकोजी गोदरा शिवाजी वनकडे सर आणि हरिभक्तीपरायण आनंद वनकडे सिंगल म्हणायचं.
द्रुपद हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज आणि हरिभक्तीपरायण बाबांनी कोंडी सिंगर मातोश्री जनाबाई अनंतराव इंगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण म्हणजे वर्षी श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि त्यातली तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आदरणीय हरिभक्तीपरायण जयवंत महाराज बोधले महाराज यांनी वेळेमध्ये येऊन अतिशय सुंदर अशी सेवा या ठिकाणी केली. खरं तर महाराजांना आजची तारीख रिकामी नव्हती हे मी माईकवर सांगायला नको आहे, पण त्याशिवाय जिव्हाळा प्रेम लक्षात येणार नाही म्हणून सांगतोय. महाराजांनी माझ्यासमोर 2 तारखा ठेवल्या होत्या आणि दोन्ही तारखा त्यांच्या शिष्य परिवारातल्या होत्या. त्यांना बोलून या दोन्हीतली एक देतो असं जवळपास 8 दिवस आमच्या दोघांचा संपर्क चालू होता.
किमान 25 वर्षापेक्षा जास्त आमची जवळीक आहे. पारमार्थिक स्नेह एवढा मोठा आहे. मगाशी बोलत असताना त्यांनी सांगितलं आदरणीय दादा किंवा त्यांचे दुसरे काका म्हणजे आदरणीय दिनकर महाराज, या परिवाराचा माझा खूप जुना स्नेह आहे. पारमार्थिक संबंध इतका मोठा आहे की हे शब्दात मांडता येत नाही. म्हणून महाराजांनी घेतलेली दुसरीकडची सेवा बदलली आहे. खरं तर सेवा बदलत नसतो, आम्ही कोणीच बदलत नाही. दिलेला शब्द पाळणं हे आम्ही महत्त्वाचं समजून कधीच सेवा बदलत नाही. पण अपवादात्मक असं कधी कधी घडतं आणि त्यातला एक अपवाद म्हणजे हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून मी महाराजांना सतत संपर्क करत होतो. ते सांगत होते मला बदलून मिळत नाहीये आणि त्यामुळं त्यांनी, नाहीतर मी पुढची सेवा त्यांना मागत होतो, परंतु आज त्यांना बदल करायला थोडा सोपा असा दिवस त्यांनी दिलेला होता. आणि म्हणून आज इथं येऊन त्यांनी अतिशय सुंदर असं चिंतन या ठिकाणी मांडलं. कारण माझ्याशीच त्यांचा स्नेह आहे असं नाही. आमच्या परिवारामध्ये आदरणीय बापू असतील, मातोश्री असेल, यांचा त्यांचा जुना स्नेह आहे. 75 पासूनचा त्यांनी आपला जिव्हाळ्याचा संबंध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. पाठीमागं आमच्या मातोश्रींना जवळपास 10 वर्षापूर्वी अर्धांगवायू झाला होता आणि त्यांना मी मिरजेच्या पलीकडं कर्नाटकमध्ये त्यांना घेऊन गेलो होतो आदरणीय डॉक्टर कुंभार नागरमोनोळीला. आणि तिथं त्या डॉक्टरांवर आदरणीय दादांच्या विषयी त्या डॉक्टरांच्या मनामध्ये खूप मोठी श्रद्धा आहे. ते यांना गुरु समान मानतात. आणि म्हणून मी दादांना फोन केला आणि आईला तिथं घेऊन गेलो. 10 मिनिटामध्ये आम्हाला आतमध्ये बोलावून घेतलं, औषध उपचार केला आणि तिथून आई बरी झाली. आणि पुन्हा तिला म्हणजे अर्धांगवायू झाला असं कधीच वाटलं नाही. एवढी ती चांगली झाली. याला कारण औषध तरी आहे, पण दादांचा यातला आशीर्वाद हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि दिवशी डॉक्टरांना फोन करून आवर्जून सांगितलं की मी म्हणजे ज्या पेशंटला पाठवतोय ते माझ्या कुटुंबातला पेशंट आहे. आणि म्हणून डॉक्टरांनी बाहेर त्यांचा म्हणजे त्यांच्याकडे असलेला सेवक बाहेर पाठवला आणि इंगळे महाराज कुठे आहेत, इंगळे महाराज कुठे आहेत शोधत येऊन त्यांनी आम्हाला आत बोलवून उपचार केला. ही गोष्ट म्हणजे कधी न विसरणारी अशी आहे. इथे येऊन सेवा केली त्याबद्दल त्यांचा सन्मान हरिभक्तीपरायण ज्योतिराम चांगले यांनी करावा. परवा ही माघवारीमध्ये कुंडली खबरदार विठ्ठल श्री नामदेव तुकाराम. आज या ठिकाणी त्यांचे बंधू म्हणजेच आमचे हे मोठे बंधू आदरणीय हरिभक्तीपरायण यशवंत बापू ओदले महाराज हेही उपस्थित राहिले. मी किसन बापू कापसे यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा. ओदले घराण्यावरचं प्रेम आणखीन एक व्यक्त करतो की परवा माघवारीमध्ये आपल्या सोलापुरातल्या एका दिंडीमध्ये 2 व्हीलर दशमी दिवशी आली. त्याच्यामुळे 5-6 महिला पडल्या आणि आदरणीय हरिभाऊ शिंदे महाराज हेही पडले. त्यांच्या पायाला लागलं, तोंडाला लागलं आणि 10:30 वाजता शासकीय हॉस्पिटलमध्ये त्या सगळ्यांना नेलं. परंतु ज्या मुलांनी धडक दिली तो पंढरपूरचा असल्यामुळं डॉक्टर त्यांनाच पाहत होते. आणि जी महिला ॲक्सिडेंटमध्ये पडलेल्या होत्या त्यातल्या एका महिलेचा BP खूप लो होत होता. त्यांच्याकडे कोणी पाहत नव्हतं. मला 10:30 वाजता मोबाईल आला आणि मी कृष्ण महाराजांकडून आपल्या मोठ्या महाराजांचा मोबाईल घेतला, डॉक्टर बोदले महाराजांचा, एकनाथ महाराज. आणि मी त्यांना 10:30 वाजता रात्री कॉल केला
त्यांनी लगेचच शासकीय सध्या जे डॉक्टर आहेत त्यांना कॉन्फरन्सवर घेतलं आणि सांगितलं की इंगळे महाराज आत्ता कॉन्फरन्सवर आहेत आणि त्यांचं काय आहे हे लगेच बघा. त्यांनी लगेचच माझ्याकडून चौकशी केली, 5 मिनिटात रिटर्न कॉल केला, पण माझा नंबर नव्हता म्हणून पुन्हा एकनाथ महाराजांना कॉल केला. त्यांनी पुन्हा मला कॉन्फरन्सवर घेतलं आणि सांगितलं की आपल्या या महिलेला त्यांनी लगेचच बघायला आत्ता सुरुवात केली आहे. मला हॉस्पिटलमधून सुद्धा फोन आला. ताबडतोब रात्री 11:15 वाजता आपल्या एका वारकऱ्याच्या सेवेसाठी लगेच ताबडतोब कॉन्फरन्सवर डॉक्टरांना घेणं, शासकीय हॉस्पिटलमध्ये लगेच सोय करणं, ही वारकऱ्याविषयी तळमळ या परिवाराची आहे. आणि मी संपर्क केल्याबरोबर रात्री किती उशीर झालाय वगैरे न पाहता डॉक्टर साहेबांनी लगेचच संपर्क करून दिला. आणि नंतर त्या डॉक्टरांचा फोन संपल्यानंतर डॉक्टर एकनाथ महाराजांनी मला फोनवर विचारलं की तुमचं पुन्हा काही नाही झालं तर मला फोन करा. म्हणजे एवढा या परिवाराचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. कोणता का वारकरी असेना त्याच्यासाठी तत्पर असलेली ही मंडळी आहेत. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं दादांची आठवण होती. मागही मी इथं आदरणीय महाराजांना कीर्तन दिलं, पण त्यावेळेला दादा आले होते. आज मला पुन्हा पुन्हा वाटायला लागलं की मी दादांना फोन केला असता तर बरं झालं असतं, पण अलीकडं मी का करत नाही, त्यांच्या वयामुळं आपण त्यांना त्रास देऊ नये. या मला कुठेही भेटले की मी फक्त त्यांच्या तब्येतीची चौकशी करतो. मध्ये आदरणीय देवकर महाराजांच्या विवाह सोहळ्यामध्ये यशवंत बापू आणि दादा दोघंच होते आणि तिथेही मी त्यांची चौकशी केली. आणि दादांचं या परिवारावर प्रेम खूप आहे. तसंच आदरणीय भागवत महाराज चौरे महाराज यांचंही प्रेम आहे. इथं येईपर्यंत ते येणार आहेत हे माहीत नव्हतं. म्हणजे ते आल्यानंतर मलाही वाटलं की असं कसं काय आज आले, पण तुमच्या विषयीचं प्रेम आहे आणि या सत्याबद्दलची त्यांची तळमळ जवळपास 1 महिन्यापासून मी पाहतोय. महाराजांचं प्रेम आहे. आणि मी विशेष करून पंढरपुरातल्या या सर्वच महाराज मंडळींना पांडुरंगाच्या रूपामध्ये पाहतो. आणि म्हणून पंढरपूरवरून येणारी महाराज मंडळी आमच्यासाठी आशीर्वाद घेऊन येतात, ही आमची धारणा आहे. आणि म्हणून या वेळेला या सप्त्यात बऱ्या प्रमाणात म्हणण्यापेक्षा सगळी कीर्तनं पंढरपुरातली आपण दिलीत. आणि ज्यांच्याशी माझा 25 पेक्षा जास्त वर्षाचा स्नेह आहे अशाच मंडळींना आपण इथं थोडंसं बोलवून, आणि मातोश्रीचा बापूंचा ज्यांचा कौटुंबिक स्नेह आहे अशी मंडळी बोलवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आता वेळ होतोय हे मला माहिती आहे, परंतु महाराजांच्या बाबतीतलं या परिवाराचं प्रेम व्यक्त करणं हे कर्तव्य आहे. त्याच पद्धतीनं आजच्या या कार्यक्रमासाठी जी जी मंडळी उपस्थित आहे त्यांचा सन्मान करणं. थोडा उशीर होणार आहे, महाराजांना जायचं आहे, त्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे, पण तरी सुद्धा ते प्रेमानं थांबणार आहेत, कारण इथं सत्कार झाल्याशिवाय आपण काही कीर्तन संपवणार नाही. आणि म्हणून कारण त्यांना मी इथं जेवायला न देता त्यांच्या शिष्य परिवारात जेवायचं नियोजन त्यांच्याच कडून आल्यामुळं मी ते होकार दिला, कारण त्यांचंही समाधान झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी माझ्या समोर असतात आणि म्हणून महाराजांची जवळीक ही आत्ताची नाही आणि म्हणून त्यांना तेही सांभाळावं लागणार आहे. आणि म्हणून त्या पद्धतीनं भोसकर हे त्यांचा शिष्य परिवार आहे, त्यांच्याकडे त्यांच्या जेवणाची व्यवस्था आपण केली आहे. आजच्या कार्यक्रमासाठी पंढरपूरवरून आलेले आदरणीय मोरे गुरुजी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि तो सन्मान त्यांचा शंकर भोसले मंडळाचे प्रतिष्ठान अध्यक्ष यांनी करावा अशी मी विनंती करतो. त्याच पद्धतीनं आदरणीय पवार तात्या चिंचोली पंढरपूर यांचाही सन्मान या ठिकाणी आदरणीय तानाजी दादांनी करावा अशी मी विनंती करतो. त्याच पद्धतीनं वाटंबरे या ठिकाणावरून आलेले आमचे महाराज आदरणीय महाराज यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. 5 मिनिट आदरणीय तानाजी दादांनी तात्यांचा सन्मान करावा. आदरणीय महाराज त्यांचाही सन्मान शंकर भोसले महाराजांनी करावा अशी मी विनंती करतो.
त्याच पद्धतीनं आपल्या या कार्यक्रमासाठी आलेले आदरणीय शरद महाराज चोंगे यांचा सन्मान दगडूतात्या डोंगरे यांनी करावा. आदरणीय दादा महाराज रवळे यांचा सन्मान तानाजी दादा यांनी करावा अशी विनंती करतो. आजचे अन्नदाते त्यांचाही सन्मान आहे. दोन्ही अन्नदाते पुढे या. अमर खंदारे आणि मंगल दीक्षित आजच्या अन्नदात्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. त्यांनी समोर यायचं आहे. आपल्या या कार्यक्रमासाठी आज आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण विलास महाराज कोकितकर यांचा सन्मान शंकर भोसले महाराजांनी करावा. अमर खंदारे आणि त्याच पद्धतीनं यायलेत सन्माननीय बालाजी पोद्दार साहेब यांचा सन्मान आदरणीय तानाजी दादा यांनी करावा. आज त्यांची पंगत आहे. यानंतर दुपारची पंगत खंदारे अप्पांच्या माध्यमातून होती. भाभी घ्या. हरिभक्तीपरायण गणेश महाराज वारे यांचा सन्मान आदरणीय जयवंत महाराजांनी करावा. कारण त्यांचा समाजभूषण पुरस्कार आज मिळालेला आहे. परीट समाजाकडून त्यांचा समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे आणि म्हणून गणेश महाराज वारे यांचा सन्मान आदरणीय जयवंत महाराजांनी करावा. खंदारे बाबींचा सन्मान आदरणीय भागवत महाराज यांनी करावा अशी मी विनंती करतो. त्याच पद्धतीनं हरिभक्तीपरायण शिवाजी वनखडे सर यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. हरिभक्तीपरायण शिवाजी वनखडे सर यांचा सन्मान आदरणीय तानाजी दादांनी करावा. हरिभक्तीपरायण श्रीनिवास चव्हाण महाराज यांचाही सन्मान या ठिकाणी शंकर महाराज यांनी करावा. अनिल महाराज देठे यांचाही सन्मान तानाजी दादांनी करावा अशी विनंती करतो. तानाजी दादा अनिलजी देठे महाराज यांचा सन्मान. हरिभक्तीपरायण प्रकाश माने महाराज यांचाही सन्मान शंकर महाराजांनी करावा. अनिलजी तुम्ही घ्या. तुमच्यानंतर त्यांचाही होतोय. हरिभक्तीपरायण सोपान महाराज पवार यांचा सन्मान शंकर महाराजांनी करावा. शंकर भोसले सोपान महाराज पवार यांचा सन्मान होतोय. त्याच पद्धतीनं बाबासाहेब नीळ हरिभक्तीपरायण बाबासाहेब नीळ महाराज यांचा सन्मान आदरणीय तानाजी दादांनी करावा. तुम्ही सगळे या कार्यक्रमाला आलेले आपला सन्मान या परिवाराच्या वतीनं हा करण्यात येतोय. हरिभक्तीपरायण नामदेवजी कुकळे महाराज यांचा सन्मान आदरणीय शंकर महाराजांनी करावा. हरिभक्तीपरायण सुरेश अप्पा बोंगे महाराज यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय भागवत महाराज चौरे महाराज यांनी करावा अशी विनंती करतो. आपली सेवा मोठी आहे अप्पा. महाराजांपासून आता पुढची 3री 4थी पिढी चालू झाली.
आदरणीय भागवत महाराजांनी आदरणीय मोंगे अप्पांचा सन्मान करायचा आहे। त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले हरिभक्तीपरायण मनोज कासार महाराज यांचा सन्मान आदरणीय तानाजी दादांनी करावा अशी विनंती करतो। हरिभक्तीपरायण लहुजी गायकवाड यांचा सन्मान आदरणीय भागवत महाराज चौरे महाराज यांनी करावा अशी विनंती करतो। त्याच पद्धतीनं आदरणीय शिवदासजी चटके सर यांचा सन्मान आदरणीय चौरे महाराजांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। हरिभक्तीपरायण आदिनाथ जावळे महाराज यांचा सन्मान आदरणीय तानाजी दादांनी करावा अशी विनंती करतो। घ्या घ्या अध्यक्ष तुम्ही। आपल्या या कार्यक्रमामध्ये दररोजच जी मंडळी ज्या गावावरून किंवा ज्या भजनी मंडळातून येतात त्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय। तेव्हा ज्यांचा कोणाचा चुकून राहिला असेल तर तो आणखीन आपण करणार आहोत, आताही करणार आहोत आणि दररोजच आपला हा सन्मानाचा कार्यक्रम चालू आहे। यानंतर सौ मंगल महेश दीक्षित यांच्याकडून अन्नदानाची पंगत आहे, जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये। उद्या 7 ते 9 या वेळेमध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण गोपाळ महाराज भास्कर महाराज यांची कीर्तन सेवा आहे, तेव्हा सर्वांनी श्रवणाचा लाभ घ्यावा ही विनंती। ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव।